नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची मंत्रालयामध्ये झालेली महत्त्वाची बैठक. या बैठकीत नेमके कोणते निर्णय झाले, कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि कोणत्या प्रलंबित राहिल्या याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. 25 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रालयामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला प्रधान सचिव, उपसचिव आणि ICDS आयुक्त उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने शुभा शमीम, राजेश सिंग, दत्ता देशमुख, जीवन सुरडे आणि शकुंतला घोरपडे हे पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे सव्वा तास चाललेल्या या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मागण्या काय होते? अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी खालील महत्त्वाच्या मागण्या होत्या. तर ह्या मागण्या मान्य झाल्या किंवा नाही. प्रोत्साहन भत्ता मानधनामध्ये वर्ग करणे, मिनी सेविका व मदतनीस यांची निवृत्ती वय 65 वर्ष करणे, आजारपणाची रजा मंजूर करणे, उन्हाळ्याची 1 महिन्याची सुट्टी, ग्रॅज्युइटी व मासिक पेन्शन लागू करणे, थकीत केंद्रीय मानधन अदा करणे, 5G टॅप व डेटा रिचार्ज करणे, थकीत TADA इंधन व CB भत्ते आणि लाडकी बहीण अर्ज भरण्याचा मोबदला या सर्व मागण्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहे. मान्य झालेल्या बाबी कोणकोणत्या आहेत? आपण जेवढे मुद्दे पाहिलं, या मुद्द्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे प्रोत्साहन भत्ता मानधनामध्ये वर्ग करणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मान्य झालेल्या कोणकोणते मुद्दे आहेत या बैठकीमध्ये काही मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पहिलं, जुन्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 65 वर्ष करण्यास मान्यता देण्यात आली. दुसरं, सर्व थकीत देयक अदा करण्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका मिळाली. तिसरं, प्रोत्साहन भत्त्याच्या संरचनेत बदलाबाबत 15 दिवसात सूचना मागवण्याचा निर्णय या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली. चौथा, अंगणवाडीच्या जवळ बालवाडी परवानगीबाबत शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन, हा मुद्दा एक मान्य झाला. आणि 5वा मुद्दा आहे निवडणुकीचे काम न देण्याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करण्यास मान्यता देण्यात आली. तर हे मुद्दे आहे या बैठकीमध्ये मान्य करण्यात आले आहेत. प्रलंबित व न मान्य झालेल्या मुद्दे कोणकोणते आहे? मात्र खालील मागण्या ज्या सध्या सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही: उन्हाळ्याची सुट्टी वाढवणे, मदतनीसांना लाडकी बहीण अर्ज भरण्यास मोबदला मिळणे. तर बघा ताईंनो, या 25 एप्रिलला जी बैठक झाली होती, जे अंगणवाडीचे पदाधिकारी होते आणि जे आपले माननीय मंत्री आदिती तटकरे हे सर्व या ठिकाणी या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि हे विविध मुद्द्यावरती सविस्तर चर्चा झाली आणि काही मुद्दे त्या ठिकाणी मान्य केले, तर काही मुद्दे अजूनपर्यंत त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. एकूण या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली असली तरी काही महत्त्वाच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. येत्या काही दिवसात या मागण्याबाबत अंतिम निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अंगणवाडी सेविका ताईंनो, तुम्हाला काय वाटतं? सरकार आपल्या मागण्या मान्य करेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा अंगणवाडी विषयक महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थेट मानधनात समाविष्ट करा, हा मुद्दा त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली. मिनी सेविका आणि मदतनीसांची निवृत्ती वय 65 वर्ष करावे, ही मान्यता या ठिकाणी जुन्या मिनी सेविका आहेत त्यांना हे निवृत्ती
वय 65 वर्ष करण्यात आले आहे. आजारपणाची रजासाठी चर्चा करण्यात आली. उन्हाळ्यात 1 महिन्याची सुट्टी द्यावी याची चर्चा करण्यात आली. ग्रॅज्युइटी आणि मासिक पेन्शन लागू करण्यात यावा. थकीत केंद्रीय मानधन तत्काळ द्यावा. 5G टेप आणि डेटा रिचार्ज मिळावा. टी-ए-डी इंधन बिल आणि CBA भत्ते अदा करण्यात यावा लवकरात लवकर आणि लाडकी बहीण अर्जासाठी योग्य मोबदला द्यावा असं हे सर्व मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली. आता हे मुद्दे कोणकोणते त्या ठिकाणी मान्य करण्यात आले आहेत. जुन्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती वय 65 वर्ष करण्यास मान्यता देण्यात आली आहे. थकीत देयक देण्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका. प्रोत्साहन भत्तेच्या निष्कर्षामध्ये बदल करण्यासाठी 15 दिवसात सूचना मागवण्यात निर्णय. अंगणवाडीपासून ठराविक अंतरावर खाजगी बालवाड्या